पाऊस लेट पडला आणि जागतिक तापमान याची विक्रमी नोंद झाली ती म्हणजे युरोपमध्ये. आता कसं आहे, आपल्याला असं वाटतं, आपण म्हणजे व्हिडिओ बघतो यूट्यूबला आणि असे विचित्र विचित्र व्हिडिओ बघतो की बाबा निघालाय ट्रक आणि टायर असे तापलेत आणि रस्त्यावर वितळलेत, बरोबर, किंवा चप्पल अडकून बसले, प्लास्टिकचं चप्पल पूर्णपणे वितळले. तर आता ही परिस्थिती सध्या जरी युरोप खंडात असली तरी देखील आपली जी नवीन पिढी आहे ना भारतातली, तिच्यासोबत देखील ही परिस्थिती यायला फार वेळ लागणार नाही. कारण आपण आपल्या देशाच्या, आपल्या प्रदेशाच्या म्हणा तापमानवाढीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे पर्यावरण हा विषय फार म्हणजे फार कमी लोकांच्या डोक्यात आहे. शहराचं विस्तारीकरण, तर आता जी सध्या लहान मुलं आहेत ना, त्यांचं 10 वर्षानं भवितव्य काय असणार. जास्त लांबचा विचार करायचा नाही, 10 वर्षाचा घेऊ. तर 10 वर्षानं आपल्याकडं काय अवस्था असणार आहे. तापमान इतकं वाढलं, यावर्षी पाऊस किती लेट आला बघा. अशा गोष्टींवर आपण विचारच करत नाही. आपलं चाललं आहे, चला आम्ही काय चौकटीच्या बाहेर बघत नाही किंवा विचारच करत नाही. तर एवढं सगळं गुगलनं आपल्याला उपलब्ध करून दिले तर आपण वाचत नाही आणि थोडासा आपला पण काय त्याच्यात हातभार लागेल हे काय बघत नाही. जून महिना आला की झाडे लावा, झाडे जगवा. जगत नाहीत झाडं, मग सरकार पण लावतं झाडं, लावत नाही असं नाही. पण आता जागतिक जर तापमान असंच वाढत राहिलं तर विचार करा, बर्फ किती प्रमाणात वितळेल. साहजिकच आहे, बर्फ जर वितळला तर नद्यांना पूर किती येईल. किंवा आता असा विचार करा की ज्वालामुखीच्या उद्रेकानं अनेक गोष्टी भूमीखाली लपून गेल्यात किंवा संपुष्टात आल्यात, गाडल्या गेल्यात, किंवा बर्फाच्छादित प्रदेशात असे काही भूस्खलन होऊन देखील बरेच प्रदेश गाडले गेले. आता तो जर बर्फ हळूहळू वितळायला लागला तर काय होणार आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपण काय इकडं करतो आहे, चला दुसऱ्या पिढीला, नवीन पिढीला जे म्हणून भौतिक ज्या गोष्टी असतात, ज्या म्हणून भौतिक गोष्टी त्या पुरवायचं फक्त काम करतो ना. त्यांना आपण पर्यावरणाचं महत्त्व शिकवतो ना. एखादं झाड लावल्यानंतर काय देऊ शकतं हे शिकवतो. आपलं चाललं आहे मॉल टू घर, घर टू मॉल, किंवा रेग्युलर आपली ऑफिसची कामं असतील. शहरात ते फार म्हणजे फार चालतं. अर्थातच उदरनिर्वाहाचं साधन हे शहर फार मोठ्या प्रमाणात झाले, कारण औद्योगिकरणाचा हा भाग असू शकतो. पण जो उष्णतेचा उद्रेक झाला आहे, जसं की शेजाऱ्याचं घर जळाल्यानंतर आपल्याला काय वाटत नाही, पण जेव्हा आपलं जळतं तेव्हा त्याच्यातले बारीक सारीक बारकावे किंवा त्याच्यातल्या बारीक सारीक चुका आपल्या लक्षात येतात, कारण घर आपलं जळलेलं असतं. म्हणून आपल्या इकडं लोक म्हणतात की ज्याचं जळतं त्याला कळतं, असा विषय आहे. तर युरोपमध्ये झालं आहे, इकडं कुठं काय आहे. या भ्रमात आपण राहिलो तर येणारी आपली पिढी ही किती भाजून निघेल ह्याचा जरा विचार आपण करायला पाहिजे. इतर वेळी आपण पाऊस आला, पाऊस गेला, पावसाळ्यात काय काय घडतं स्टेशनला कायम जामच आहे. म्हणजे गोष्टी विचित्र घडतात. पण पावसाळ्यात युरोप राहील तसं पाण्याचा जो नैसर्गिक स्रोत आहे, त्या स्रोताचं पाणी नैसर्गिक लोकांनी अडवणूक केलेल्या संहार होतो. आता काही संहार असे लगेच शाम का समय बहुत रहता है,
आलोयच, थोडं नाही भरपूरच म्हणा. तर तो कालावधी आपण विसरता कामा नये, कारण ही सगळी जी घडलेली घटना होती ना कोरोनाच्या कालावधीतली, ती फार जुनी नाही, अजून ती ताजी आहे, त्याला 10 वर्ष पण झालेली नाहीत, असा विषय. तर थोडाफार आपण आपला विचार करत असताना पर्यावरणाचा पण विचार केला पाहिजे, कारण जून महिना गेला बऱ्यापैकी कोरडा. आता आला आहे जुलैमध्ये आता पाऊस भयंकर वाढणार आणि जिकडं तिकडं गर्दी, जिकडं तिकडं पर्यावरणाचं झालेलं नुकसान, भयंकर उठणाऱ्या इमारती, या गोष्टींचा आपल्या जीवनावर थोडाफार परिणाम होईलच, परंतु आपली जी आता होऊ घातलेली पिढी आहे तिची जीवनपद्धती, जीवनशैली काय असेल ह्याचा विचार करणारी लोक फार कमी आहेत, तो अभ्यास करणारी लोक फार कमी आहेत. आपण आपल्या बाजूनं काय सुरक्षितता घेता येईल ह्याचा कधी विचारच करत नाही. आपलं रोजचं चाललं आहे, सकाळी जा संध्याकाळी परत ये, आपलं आपलं लाईफ जगायचं, एवढंच. बघा, थोडं मला वाटलं म्हणून मी सांगितलं.